हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येणारे जे काही सण आहे त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे छान अशी बचत करू शकतो, कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपण बचत करू शकतो. आता गौरी गणपती किंवा रक्षाबंधन, त्याच्यानंतर दिवाळी, सगळ्या गोष्टी चालूच असतात. तर त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे बचत करू शकतो ह्या गोष्टींकडे आपण वळूया. तर सगळ्यात पहिले आहे की आपला बजेट, जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीतून येत आहे तर ऑफकोर्स आपला जेवढा बजेट असेल ना त्याच हिशोबाने आपल्याला सगळं खर्च करायचं आहे. इतरांना बघून म्हणजे म्हणतात ना, अंथरूण बघूनच पाय पसरायचे असतात, तर ती म्हण काही चुकीची नाही आहे. कर्ज घेऊन खूप साऱ्या गोष्टी करून आपण जर आपले सण साजरे करत असू तर आपल्या मनाला एक दडपण असते व खूप असं मेंटली टेन्शन येतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा हँडल करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या बजेटनुसार सगळे खर्च करायचे आहे. दुसऱ्या कोणी किंवा आपल्या फ्रेंडने छान असं डेकोरेशन केलं आहे किंवा खूप सारा खर्च केला आहे ते बघून आपल्याला खर्च अजिबात नाही करायचा आहे. आपल्या बजेटनुसार जर बघा, तुम्ही कोणतीही गोष्ट जेवढी सिंपल आणि साधी असेल ती छान वाटते, म्हणजे छानच वाटते. तर आपल्याला अशाच प्रकारे आपला जे काही सण आहेत ते साजरे करायचे आहे. त्याच्यात मी सांगेन तुम्हाला की सगळ्यात पहिली आपली जो काही बजेट आहे त्यानुसारच आपल्याला सगळे कामं करायचे आहेत. तर फर्स्ट आता गौरी गणपती आहे, श्रावण सोमवार आहे, ज्या काही त्याच्यात परत हरितालिका पूजा असते. तर मेन म्हणजे मी तुम्हाला सांगेल, जर तुमचा बजेट खूप कमी आहे तर जास्त ओव्हर दाखवण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी करू नका. आपलं बजेट कितपत आहे त्या हिशोबाने आपल्याला हे करायचे आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सगळं लिस्ट तयार ठेवायचं आहे. जेवढं होईल तेवढं लोकल मार्केटमधून सामान घ्यायचं आहे, कारण मोठमोठे मॉल ब्रँडेड ते सगळं तुमच्याकडून पैसे काढणार. लाईट सकट, त्यांच्या लाईट बिल सकट तुमच्याकडून ते सगळं घेतात ऑफरमध्ये किंवा पॅकिंग हे करून, पॅकिंग व्यवस्थित छान अशी करून आपल्याला 10 रुपयाची वस्तू आपल्याला ते 50-60 रुपयात देतात. राखी ही असू द्या, साधी राखी जरी असेल तर ते 20-25-30च्या वर असते साधी राखी, त्याच्याला फक्त एक धागा आणि एखादा मणी असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित हँडल करायला आपल्याला यायला पाहिजे. तर मी म्हणेल की राखीमध्येही जे काही प्रीमियम म्हणजे घरगुती आहेत, लेडीज किंवा ज्या घरगुती बनवतात त्यांच्याकडून परचेस करा. आता मीही बनवते, तुम्ही माझ्याकडूनही परचेस करू शकता. पण तुमच्या आजूबाजूला जिथं असेल की लोकल मार्केट असेल जिथं जाऊन तुम्ही नक्कीच खरेदी करा, तुम्हाला खूप सारा डिस्काउंट ते भेटतो. आणि मेन म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला लोकल मार्केटमध्ये छान भेटतात. आता सण 2 दिवसावर आलाय तेव्हा खरेदी करू नका, अगोदरच खरेदी करून ठेवा, म्हणजे कोणत्याही गोष्टीची. जर आता तुम्हाला जर काहीतरी डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं आहे तर तुम्ही लोकल मार्केटमध्ये गणपती येण्याच्या खूप दिवस अगोदर जर तुम्ही ते आणलं तर ते तुम्हाला व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये लागतं. पण जर तुम्ही गणपतीच्या टायमिंगमध्ये किंवा दिवाळीच्या टायमिंगमध्ये डेकोरेशन आयटम्स, जे काही डेकोरेटिव्ह वस्तू आहे घरी, लायटिंग वगैरे किंवा फ्लावर्स जे काही आहे, आर्टिफिशियल फ्लावर वगैरे जे काही असतात, त्याची किंमत डबलनं ते करून लावतात. त्याच्यामुळं आपल्याला ती सगळ्या गोष्टी अगोदरच घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर जे काही आपण फराळाच्या गोष्टी, जे काही प्रसाद किंवा जे ही वस्तू आपण बाहेरून आणतो, शक्यतो एक दिवस काढा आठवड्यातून आणि स्वतः घरी त्या सगळ्या गोष्टी बनवा. जे काही तुम्हाला फराळाला लागणार आहे, चकली, करंज्या, जेही काही प्रसादाला वगैरे ज्या गोष्टी लागतात, घरी दुपटीनं जेवढा महाग तुम्ही बाहेरून जे काही साहित्य आणतात त्या साहित्याच्या रेंजमध्ये, त्या प्राईजमध्ये आपण डबलनं घरी सगळ्या गोष्टी बनवू शकतो. आणि त्या पौष्टिक असतात. आपण घरी जे बनवलेलं आहे ते आपल्या डोळ्यांसमोर, आपण कोणता तेल यूज केला आहे, आपण कितपत त्याच्यात काय काय टाकलं हे आपल्याला सगळं माहीत असतं. त्याच्यामुळे ते आपण मुलांनाही सुरक्षितपणे देऊ शकतो आणि सगळ्याच गोष्टी त्याच्यात आपण घरी वापरलेल्या असतात म्हणून चांगल्याच असतात. तर मी सांगेल तुम्हाला की घरीच ते सगळं करा, त्याच्यातही तुमचे पैसे वाचतात. त्याच्यानंतर ज्या काही साड्या किंवा जेही काही तुम्हाला घ्यायचं आहे तर ते अगोदर घ्या. म्हणजे आता जर दिवाळीत तुम्ही घ्यायला जाल तर 1000ची साडी सेल म्हणून तुम्हाला 2000ला लावतात. आणि दिवाळी आहे, आपण कपडे घेतोच, तर दिवाळीच्या टायमिंगला त्याची रेट जास्त असतात आणि आपल्याला ते सेल म्हणून लावतात, पण त्याची रेट खूप जास्त असते. दिवाळीत ऑलमोस्ट सगळ्या कपड्यांची प्राईस जास्तच असते, कारण सगळे लोक दिवाळीमध्ये कपड्यांची खरेदी करतात. तर त्याच्या अगोदर खरेदी करा, शक्य होईल तितकं
व्यवस्थित म्हणजे अगोदरच सगळ्या गोष्टी करा. जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचं असेल तेही अगोदर करून घ्या. घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या अगोदरच करा. आणि मी म्हणेल की जेव्हा आपले सण येतात ना त्याच्या अगोदर आपण एक डबा केला पाहिजे 5-6 महिने अगोदर तरी. त्याच्यात आपल्याला सणांसाठी वेगळी सेविंग करायची आहे की आपण जर म्हणू आपण बँकमध्ये टाकतो वगैरे तर आपण ते काढू शकतो, म्हणजे एकदम होतं. पण आपण जेव्हा एखाद्या डब्यामध्ये किंवा काहीतरी करत असतो ना, साईडला सेविंग करत असतो तर ते एक दिवस आपल्या कामी नक्कीच येतं. तर ती साईडला ठेवायची आपल्याला आणि त्याच्यावर म्हणजे त्याला हात लावायचा नाही. ती सेविंग आपल्याला कधीच उघडायची नाही किंवा खर्च करायची नाही आहे. ती सेविंग तुम्हाला नक्कीच सणांमध्ये कामी येईल. नक्की एकदा करून बघा. आणि त्याच्यानंतर येतं ज्या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही घरी डेकोर करू शकता. छान अशा असे डेकोर आयटम आहेत की जे तुम्ही कमी किमतीत घरी बनवू शकता. फक्त त्याला तुमचा वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. तर ऑफकोर्स आपल्याला खर्च कमी करायचा आहे, थोडाफार वेळ आपण नक्कीच देऊ शकतो. तर जे काही प्लांट्स आहे त्यानेही तुम्ही छान डेकोरेशन करू शकता. DIY करून ज्या काही टाकाऊ वस्तू आहे त्यांच्यापासून तुम्ही छान असा डेकोरेशन करू शकता. खूप जास्त खर्च न करता. आता बाप्पा किंवा काही असं सांगत नाही की छान असं पैसे जास्त खर्च केल्यावर छान असं डेकोरेशन होतं. कमी वस्तूमध्ये, सिंपल वस्तूंमध्ये छान असा डेकोरेशन होऊ शकतो. तर त्याच्याकडेही फोकस करा. त्याच्यानंतर मी सांगेल की साड्या घेणं टाळा. प्रत्येक सण आला की आपण साडी घेतो, मग ती साडी थोड्या दिवसात ट्रेंडिंगमध्ये राहत नाही व ट्रेंडिंग साडी घेणं बंद करा. कारण ट्रेंडिंग साडी सगळ्यांकडे असते आणि ती मग नंतर आपल्याला नको नको वाटते. मग मी म्हणेल की ट्रेंडिंग साड्या घेण्यापेक्षा अशा रिजनेबल साड्या घ्या की ज्या तुम्हाला परवडतील आणि वेगळं काहीतरी लुक देतील. आणि कमी घेण्याची जेवढं होईल तेवढं कमी घेण्याचा प्रयत्न करा. कारण साडींमध्ये आपण ऑलमोस्ट खूप सारा खर्च करत असतो, नाही नाही म्हणत. जर तुम्ही डेली साडी यूज करतच नाही तर साडी घेऊन उपयोगच नाही आहे माझं म्हणणं आहे. जर अशा ड्रेसेस चूज करा की तुम्ही घरी कम्फर्टेबल राहू शकता आणि बाहेर जातानाही ते ड्रेस छान प्रकारे कम्फर्टेबलपणे घालू शकतात, असे ड्रेस निवडा. त्याच्यानंतर साड्यांचं पण कसं आहे, साड्या मी तर म्हणेल की खूप जास्त हे होईल. तुम्ही मागच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे मागच्या वर्षाच्या साडीच्या ब्लाऊजमध्ये ह्या नवीन घेतलेली साडी मिक्स मॅच करून घालू शकता किंवा मागच्या वर्षीची जी साडी घेतली असेल त्याचा ड्रेस बनवू शकता. त्याच्यातही 2 पैसे आपल्याला वाचतात. आणि कसं आहे ना, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी काही गोष्टी करायच्या नसतात. स्वतः आपला बजेट ठरवा. लोक जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा दुसरं कोणी येत नाही. त्याच्यामुळं स्वतःची सेविंग नक्की करा. मी तर म्हणेल की SIP किंवा PLI पोस्टाच्या ज्या काही हे आहेत स्कीम आहेत त्या नक्की एकदा हे करा. कारण कसं आहे ना, केव्हा कोणता वेळही आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे सेविंग खूप गरजेचं आहे. ती सेविंग आपल्याला कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देत नाही. त्याच्यामुळे सेविंग नक्की करा. तर अशा होत्या काही माझ्या टिप्स आणि ट्रिक्स. आणि मी म्हणेल की घरातल्या ना, जेव्हा तुम्ही नवीन वस्तू आणतात तर घरातली पहिली जुनी वस्तू वापरून घ्या किंवा ती कोणाला तरी डोनेट करा किंवा ती टाकून द्या. जर ती यूज करण्याच्या हेच राहिली नसेल, जास्त जुनी झाली असेल तर ते नक्की टाकून द्या. कारण घरातली जास्त वस्तूंचा पसारा पण तुमचं मेंटॅलिटी खराब करतो. त्याच्यामुळं घरात जेवढं होईल तेवढं क्लीन आणि स्वच्छ ठेवा. कमी वस्तू ठेवा पण त्या चांगल्या ठेवा. जसं की भांडे घेतानाही ना आपण दिसला की जर आपण कुठे गेलो की दिसलं की घेऊन येतो, पण तसं करू नका. जे आपल्याला खरंच आपण याचा वापरणार आहे, जे एक वस्तू तुम्हाला आवडली ती लगेच न घेऊन येता 10 वेळा विचार करून 10 दिवस जाऊ द्या. आणि त्या 10 दिवसात जर तुम्हाला त्या वस्तूची गरज पडली तर ते नक्कीच घेऊन या. पण ती 10 दिवसात जर तुम्हाला त्याची उपयोग होत नाही तर काहीच गरज नाही आहे त्या वस्तूमध्ये आपले पैसे वेस्ट करण्याची. त्याच्यापेक्षा मी म्हणेल की एखादी एक छोटीशी इन्व्हेस्ट म्हणून काहीतरी साईडला पैसे ठेवा. किंवा त्याच्यात जर तुमच्याकडे आता गोल्डचं तर लेडीजला सांगायची गरजच नाही. एखादी गोल्डची वस्तू घेऊन साईडला ठेवा. त्याचे पैसे निदान थोडेफार कमी होईल, पण पैसे जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसे त्याचे येऊ शकतात. तर नक्की त्याच्यावर परचेस करा. सगळ्या गोष्टींमध्ये इकडं म्हणेल की मी साड्यांचा ट्रेंड किंवा ड्रेस ह्या सगळ्या गोष्टीला साईडला ठेवून आपल्या हेल्थकडे लक्ष द्या. साडी घेण्यापेक्षा स्वतः चांगली डाएट ठेवा, चांगल्या गोष्टी शरीरात किंवा व्यायाम करा, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. फक्त साडीच शरीराला सुंदर दिसत नाही, दिसवत नाही
तर आपलं आरोग्यही चांगला पाहिजे, त्याच्यामुळेही आपण छान आणि सुंदर दिसू शकतो. तर असा होता आजचा माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओंची तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.